ओय तेजस काय व्हायला लागलं तुला? 3 वेळा तर असं झालं इथं तुझं. एकदम निमुळता असा हा रस्ता आहे. ही माती कधी ढासळायला माहीत नाही, त्यासाठी रस्ता खूपच बारीक उरलेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या तुंग किल्ल्यासाठीच्या या दुसऱ्या भागात. पहिल्या भागात आपण पुणे ते तुंग असा सुंदर प्रवास पाहिलात. आता सुरू करूया दुसऱ्या भागासाठी. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही नाश्ता केला आहे हॉटेलमध्ये. इथं वॉशरूम पण अवेलेबल आहेत आणि आज बऱ्याच महिन्यानंतर आमच्याबरोबर तेजस भाऊ आलेले आहेत ट्रेकसाठी. चक्क 6 ते 7 महिन्यानंतर आम्ही ट्रेक करत आहोत आता. आणि तेजसबरोबर आहे सुशांत. चला आता आपण ट्रेकची सुरुवात करूया. इकडून फार मोठा असा गड नाही आहे आणि फार तर फार 15 ते 20 मिनटामध्ये आपण गडमाथ्यावरती राहू. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे प्रदेश आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे पवन मावळ. या प्रांतात निसर्गाची मनसोक्त उधळण पाहायला मिळते. उंच डोंगर, धडकी भरवणारे असे उभे कडे, दरातून वाहणारे धबधबे, अशा संपूर्ण वातावरणामुळे आपसुकच पर्यटकांची पावले या भागात वळतात. याच पवन मावळात लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले देखील आहेत. तुंग किल्ल्याचा ट्रेक सुरू करण्याआधीच आपल्याला इकडे एक हनुमानाचं मंदिर आहे. हनुमानाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण ट्रेकला सुरुवात करूया. तुंग किल्ल्याच्या चढाईच्या अगोदरच आपल्याला वाटेत हे सुंदर असे हनुमानाचे मंदिर लागते. ट्रेकच्या अखेरीस विश्रांतीसाठी हे खूपच चांगले स्थान आहे. हनुमान मंदिराच्या समोरच्या साईडला इकडं सह्याद्री प्रतिष्ठानातर्फे गडाची माहिती दिलेली आहे आणि त्याच्याच समोर जो त्या बाजूला गडाचा हा नकाशा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण गडावरती काय काय पाहणार आहोत हे नमूद केलेलं आहे. पाहण्याची ठिकाणे. तर मित्रांनो, गडाच्या सुरुवातीलाच आपण इथं ही विरगळ पाहू शकतो. हेच विरगळ आपण घनगडवरतीही पाहिलं होतं, घनगडच्या पायथ्याशी. आणि जेव्हा आपण सुधागडला गेलो होतो, सुधागडवरतीही हे विरगळ तिथे होते. तर मित्रांनो, त्यांच्या पायऱ्यांचं काम चालू आहे किल्ल्यासाठीच्या आणि काही ठराविक अंतरापर्यंत झालेले आहे आणि भविष्यामध्ये इकडेही होईल असं वाटतंय पाहून तरी. तर मित्रांनो, पायथ्यापासून काहीसं अंतर वर चालत आलं ना, आपल्याला इकडे एक देवडीतला मारुती लागतो. आपण ट्रेकच्या सुरुवातीला एक मारुती पाहिला. कातळखोदीव देवडीतील वीर हनुमानाची ही मूर्ती इतर मूर्तीप्रमाणे गदाधारी नसून खंजीर धारण केलेली आहे व पायाखाली राक्षस दाबून त्यास चापटी मारण्याचा पवित्रा घेतल्यामुळे यास चपेटदान मारुती म्हणून ओळखले जाते. हा आहे तुंग किल्ल्यावरचा देवडीतला मारुती. आणि असाच एक मारुती आपण तिकोनावरतीही पाहिला होता, चपेटदान मारुती. गडावरील पहिल्या मारुती मंदिराच्या थोडंसं वरती आल्यानंतर हे पुरातन पायऱ्या आहेत आणि याची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. त्यासाठी बऱ्याचशा सह्याद्री प्रतिष्ठानाने म्हटलं तरी चालेल, सह्याद्री प्रतिष्ठानाने हे रोप लावलेले आहेत आणि ह्याचा तंतोतंत उपयोग करावा. गडावरील पुरातन पायऱ्या खराब झाल्यामुळे या रोपचा वापर करणे खूपच आवश्यक आहे. अशीच रोप आपल्याला तिकोनावरती पाहायला भेटते. पवन मावळात तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाट मार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असे. याच किल्ल्यावरून पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोना, मोरगिरी व पवन मावळ हा सर्व परिसर नजरेस येतो. तुंग किल्ल्यालाच कठीणगड या नावाने देखील ओळखले जाते. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात येतो व चढाईसाठी सोपा असलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून 3527 फूट इतका उंच आहे. हा लोणावळ्याजवळ तुंगवाडीजवळ वसलेला आहे. तर मित्रांनो, खूपच निमुळता असा हा रस्ता आहे
तर सहसा येताना एक एकट्यानेच प्रवास करा. जर वरून कोणी येत असेल तर त्यांच्यासाठी थोडीशी जागा द्या. हा किल्ला शंकूच्या आकाराचा असून डोंगराच्या काठावर अतिशय रुंद वाटेने उंच चढण आहे. आदिलशाह घराण्यांनी 1600मध्ये बांधला गेलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657मध्ये स्वराज्यात सामील केला. इसवी सन 1660मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर मित्रांनो, किल्ल्यावरती अशी बरीचशी केळीची झाडं होती जी जाळली गेली. बरीचशी आहेत आणखी. या अगोदर आम्ही जेव्हा आलेलो त्यावेळेस तर फार पाहिलेले. इकडेही आहे. 6 मे 1665मध्ये मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी आक्रमण करून तुंग आणि तिकोना या किल्ल्याभोवतीची गावे नष्ट केली. ओय तेजस, काय व्हायला लागलं तुला? 3 वेळा तर असंच झालं इथं तुझं. तू बाबा तिकडे बस जरा शांत. असं पडतोय. हे आहे मेट, म्हणजे गडाच्या मार्गावर असणारी मोक्याची तटबंदी रहित जागा. ह्याचा उपयोग गडाचे संरक्षण करणारे पहारेकरी विश्रांती घेण्यासाठी करतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या नंतर स्वराज्यातील बहुतांश दुर्ग मुघलांनी जिंकून घेतलेले निदर्शनास येते. मात्र कठीणगड या धामधुमीच्या परिस्थितीत देखील 1704 सालापर्यंत मराठ्यांकडेच होता. तर मित्रांनो, 20 ते 25 मिनटाच्या ट्रेकनंतर आपण गडाचा हा पहिला दरवाजा इथे पोचलेलो आहे. पूर्व दिशेस असणारा हा दरवाजा खूपच सुंदर स्थितीमध्ये आहे. आता पूर्वी आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा ह्या पायऱ्या वगैरे पूर्ण तुटलेल्या होत्या. आता ह्या गड संवर्धकांकडून नवीन पायऱ्या बसवण्यात आलेल्या आहेत. आणि हा दरवाजा देखील आणि हा मावळे देखील. पूर्व दिशेत असणारा हा गडाचा सुंदर दरवाजा. आणि इथूनच समोर जर आपण पाहिलं तर आपल्याला तिकडे मागे तिकोना दिसतो दूरवर. पूर्व दिशेस असलेला गडाचा हा पहिला दरवाजा आहे व ह्या दरवाजामधूनच समोर आपल्याला दिसतो तो म्हणजे तिकोना किल्ला. 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांची दक्षिण मोहीम थंडावली व मराठ्यांनी पुन्हा मुघलांकडून आपले गमावलेले दुर्ग स्वराज्यात घेण्याची मोहीम आरंभली. तर मित्रांनो, प्रवेशद्वारातून पहिल्या पुढे आल्यानंतर आम्ही पहिला चाललो आहे बुरुजाकडे. आणि बुरुजाकडे जाणारा हा रस्ता खूपच निमुळत आहे. त्यासाठी इकडे एक रोप ही दिलेली आहे. सहसा रोपचा उपयोग करावा. इसवी सन 1818 नंतर हा किल्ला व जवळपास पवनमावळातील सर्वच किल्ले ब्रिटिशांकडे गेले. पहिल्या दरवाजातून पुढे येताच लागते ते बुरुज, जे पूर्णपणे ढासळत आलेले आहे. तर मित्रांनो, हा समोर आहे तुंग किल्ल्याचा बालेकिल्ला. आणि आपल्याला तिकडे दिसतो आहे तो तिकोना आहे. आणि त्याच्याच बाजूला हा जो दिसतोय हा आहे लोहगड आणि हा आहे विसापूर. आणि लोहगडचा हा जो दिसतोय तो आहे विंचूकडा. आणि हे पवना धरण आणि मोरगिरीसुद्धा दिसतो आपल्याला. हा जो दिसतोय तुम्हाला मागचा सुळका तो आहे मोरगिरी. आणि हे समोर एक डोंगर आहे, त्याच्या पल्याड आहे कोरीगड. तो पण आपल्याला दिसणं थोडासा अवघड आहे. आपण प्रयत्न करूया. बाले किल्ल्यावरती गेल्यानंतर आपल्याला दिसतो का ते पाहूया आपण. तुंग किल्ल्यावरती असणारे हे वाड्याचे अवशेष. आणि वाड्याच्या अवशेषाच्या बाजूलाच आपले शौचकूपे आहेत गडावरील. आणि हे बुरुज. तर मित्रांनो, बुरुज पाहून आल्यानंतर आता आम्ही परत पहिल्या प्रवेशद्वाराजवळ येऊन वरती बाले किल्ल्यासाठी चाललेलो आहोत. तिथेच आपल्याला गणेश मंदिर, तलाव ह्या गोष्टी पाहायला भेटतील. पहिल्या दरवाजातून महादरवाजाकडे जाणारा हा रस्ता थोडासा कठीण आहे, कारण पुरातन पायरी मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे.
आणि हा आहे गडावरील दुसरा दरवाजा. गोमुखी अशी ही रचना आहे, जशी आपण रायगड तोरणावरती पाहतो, जेणेकरून शत्रूंनी डायरेक्टली प्रवेशद्वारावरती हल्ला करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून घेतलेल्या राज्यव्यवहार कोशात अशा स्वरूपाच्या आडव्या बांधलेल्या भिंतीस जिबी असे संबोधले आहे. द्वारास दोन्ही बाजूस देवळ्या असून शत्रू सैन्यावर मारा करण्यासाठी अनेक जंगे येथे ठेवलेले आहेत. सदर द्वार हे लष्करी मोहिमेत अत्यंतिक प्रभावी रचनेत गणले जाते. मित्रांनो, दुसऱ्या प्रवेशद्वारानंतर आत आल्यानंतर इथं खूपच सुंदर असं एक फोटो लावलेला आहे. त्याच्यावरती शिवभक्तांसाठी एक निवेदन केलेलं आहे. खूपच चांगली संकल्पना ही प्रत्येकाला समजायला पाहिजे. बऱ्याचशा जणांना समजत नाही, त्यासाठी हे गोष्टी सांगाव्या लागतात वारंवार. बहुधा हेही वाड्याच्या आयुष्यास असावे पडीक. घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या या गडावरील सैन्यांसाठी व पहारेकऱ्यांसाठी गडावर राहणाऱ्यांसाठी असलेले हे वाड्याचे अवशेष असावेत. 12 जून 1665 झालेल्या पुरंदरच्या तहानुसार 23 किल्ले औरंगजेबाला देण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार 18 जून 1665 कुबात खानने हलाल खान व इतर सरदारांसोबत हा किल्ला ताब्यात घेतला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा औरंगजेबाकडून घेऊन स्वराज्यात सामील केला. इथे वरती एक टोक आहे. खाली आपण जो पाहिला बुरुज, तो पूर्णपणे ढासळायच्या मार्गावरती आहे, पण त्याचं गड संवर्धन करते, पुनर्वसन करतील त्याचा. हा खालचा बुरुज. वाव, काय मस्त वारा लागलाय. दोन्ही साईडने येतं ते पण. थंड वारा लागलाय पाण्यावरून, नाही का, शीतलहरी. महादरवाजानंतर वाड्याचे अवशेष व बुरुज पाहिल्यानंतर आम्ही आलो गणेश मंदिर व पाण्याचे टाके पाहण्यासाठी. हे गडावरील सर्वात मोठे पाण्याचे टाके आहे. तर मित्रांनो, आपण दुसऱ्या प्रवेशद्वारानंतर वरती आल्यानंतर आपण तिकडच्या साईडला वाड्याचे अवशेष पाहिले, आणि इकडे आहे कचेरीचे अवशेष, कचेरीचे जोते देखील म्हणू शकता तुम्ही. आणि त्याच्याच समोर इकडे आहे हे गणेशाचं मंदिर. खूप सुंदर असं हे छोटंसं मंदिर आहे गडावरचं. आणि ह्याच मंदिराच्या बाजूला इकडे एक पाण्याचा टाका आहे. माझ्या मते अजून एक टाका आहे गडावरती, वरती आहे की इकडे बाजूला आहे मला माहिती नाही, मी लास्ट टाइम पाहिलेलं. तर मित्रांनो, हे गडावरील कचेरी आहे. इकडे पूर्वीच्या काळी गडावरील कारभार, लेखी कारभार सगळा ह्या कचेरीमधून चालायचा. अशीच कचेरी आपल्याला राजगडवरती पाहायला भेटते. हे 2 मोठ्या खोल्या असाव्यात कचेरीच्या. आणखी काही दिवसांनी जेव्हा पाऊस होईल त्यावेळेस हे टाकं पूर्णपणे भरून गेलेलं असेल. आत्तापर्यंतच्या एवढ्या गडावरच्या आहे ना, सगळ्यात मला टाकी मस्त वाटली ती म्हणजे राजमाचीवरील श्रीवर्धन मनोरंजन गडावरची. खूपच मोठ्या मोठ्या टाक्या होत्या मनोरंजन गडावरती. काही गडावरचे काही पडीक अवशेष आहेत वाड्याची वगैरे. एकदम निमुळता असा हा रस्ता आहे. आणि तुम्ही बघितलात तर ही माती कधी ढासळायला माहीत नाही, त्यासाठी रस्ता खूपच बारीक उरलेला आहे. त्यासाठी जेवढं होईल तेवढं ह्या बाजूंच्या दगडांना पकडून चाला. आणि हा वरती राहिला बाले किल्ला. आता आपण तिथे जाणार आहोत.
फोटो सेशन काय भारी चाललंय बघ ना, त्याचा हात बितं पसरून. अशामुळे घटना होतात कसं नाही तर मग अरे तिकडचं काहीतरी ढासळलं ना तर त्याला प्रॉब्लेम नाही, एका टायमाला तो वाचल. खालनं कोण येतो त्याला किती त्रास होईल. त्याला त्रास होईल, परत बंदी पण होती हां. वरती याला. तर मस्त आहे हाच पॅच तर भारी आहे. पण वरती शिक. मागाशी व्हिडिओ काढलेला फोटोमध्ये. अरे टाका इकडे आहे, स्तंभी टाका. स्तंभित टाकतो. हे आहे गडावरील स्तंभी टाके. गडावरील सैन्यदल भरपूर संख्येने असल्यामुळे पाण्याचा साठा जास्त अपेक्षित होता. युद्धाच्या काळात पाणी हा सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा ठरतो. पाण्याचा अधिक साठा हे दुर्गाची दुर्गमता वाढवतात. सदर पाणी टाके हे दगडी स्तंभ राखून बनवले असल्याने वरील कातळाचा भव्य भार हा स्तंभावर राहतो आणि शेकडो वर्षे आज ही टाकी सुरक्षित आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून अशा टाक्यांची निर्मिती केली गेली. खोदून काढलेल्या या टाक्यातून पाणी काढण्यासाठी समोर एक आयताकृती मुख ठेवलेले असते. मध्ये टाक. भूक लागली आता. नाही खरंच लागली नाही. लागली आता. ओय, खाल्लं नाही पोहे खाल्ले ना सगळ्यात अगोदर तू खाल्ले. आमच्या आधी संपून बसला येऊ. लिंबाचा रस पण नाही वाढला. लिंबू कुठलं दिलं काय माहिती. चल चल 4 पावलं चाल. इकडनं काय नंतर ना बाले किल्ला करायचा. बाले किल्ला केला की डायरेक्ट नाही यायचं. हा वरती इकडनं चढू शकत नाही म्हणून तिकडे रस्ता आहे. चांगलं दगड बिगड फेकतरी पटकन माहिती घरी जाऊ आपलं होणार जाणार. घरी जाऊन एक झोप. आहे का रस्ता नाही आहे. इथं काहीतरी दिसतं. हा उतार आहे भाई, बेकार उतार. तेजस तुझ्यासाठी हाय अलर्ट आहे म्हणून मी तेजसला पुढे होत म्हणतो. पिण्याचे पाणी असलं. हे इथे गडावरील स्वच्छ पाणी आहे. टाका आहे मळ नाही. हे बघ खालचा तळ दिसतोय. ये इथं पुढे अरे हा खरं ना. तळ दिसतोय खालचा. प्रॉपर दगड्या बिगड्या सगळं दिसतं. मासे घे बरं पाणी प्यायला. नको. तेजस हा तळी फ्रेम, दिसतोय तेजस फ्रेम मध्ये सांगा काय इन्फॉर्मेशन. हे तळ आहे, प्यायचं पाणी आहे, इथलं मासे वगैरे सगळं दिसतं. मी असंच टाकणार आहे, एडिट नाही करणार. सांगायला लागले म्हणून म्हटलं तुला नीट सांग, चांगलं सांग. मला नाही माहिती रे. स्तंभी टाके पाहिल्यानंतर आम्ही निघालो बाले किल्ल्याकडे. स्तंभी टाक्यासाठी असलेला हा मार्ग फारच निमुळता व घसरणीचा आहे, त्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग टाळावा. जून महिन्याची सुरुवात व दूरवर कुठेच पावसाची चाहुल नसल्यामुळे उन्हाचा प्रचंड कडक तडाखा पूर्ण शरीरास लागत होता. समोरून पवनावरून येणारा थंड वाऱ्याची झुळूक शरीरास स्पर्श करताच थोडा थकवा दूर होऊन जात असे. तर मित्रांनो बाले किल्ल्यावरती येताना हा शेवटचा पॅच आहे आणि इतकाही काही हार्ड नाही आहे. फक्त येताना जाणाऱ्यांसाठी जागा द्यावी. असाच बाले किल्ल्याचा पॅच राजगडवरती आहे, जिथं रस्ता खूप निमुळत आहे आणि येणारे जाणाऱ्यांची खूप कोंडी होते त्या रस्त्यावरती. अँड फायनली आपण किल्ल्याच्या टॉपवर पोचलेलो आहे आणि हे आहे तुंगाई देवीचं मंदिर. गड माथ्यावर येताच तुंगाई देवीचं दर्शन घेतलं व आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यात मंत्रमुग्ध झालो. तर मित्रांनो तुम्ही जेव्हा बाले किल्ल्यावरती येतात तुंगच्या मंदिराच्या मागं तुम्हाला दिसत होते तिकोना आणि मंदिराच्या उजव्या बाजूस आहे लोहगड आणि त्या बाजूला विसापूर
आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला तुम्ही कोरीगड पाचाल, तो तिकडे समोर, सॉरी कोरीगड नाही, तो मोरगिरी किल्ला आहे. आणि तुम्ही मंदिराच्या लेफ्ट साईडला जर दूरवर पाचाल तर तिकडे आहे कोरीगड. मी तुम्हाला तो मोबाईलने दाखवण्याचा प्रयत्न करतो झूम करून. कुलाब्याच्या कान्होजी आंग्रे यांनी कठीणगड जिंकून घेतला. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या मध्यस्थीने छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे कठीणगड हा महत्त्वपूर्ण दुर्ग लवकरच आला व शेवटी 1818 साली कर्नल प्रॉथर याने महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर हल्ला करून ते जिंकून घेतले. त्यात कठीणगड हा देखील समाविष्ट होता. गडमाथ्यावरती येताच इथं आपल्याला एक पाण्याची टाकी दिसते, ज्याच्यामध्ये खालून पाणी आणून भरलं जायचं आहे. तुंगाई माता मंदिरासमोरील ही पोळी नैसर्गिकरित्या भरत नाही. खालच्या माचीवरून पाणी आणून हे वरील टाकं माथ्यावरील सैन्यांसाठी भरले जात असे. सध्या ह्या टाक्यांचा कातळा फुटला असल्याने यात पाणी टिकत नाही. तर मित्रांनो, शेवटी आज तुंग किल्ला आम्ही सर केलेला आहे. हा समोर जो ध्वज फडकत आहे तुंग किल्ल्यावरचा, हा आत्ता पण हिंदवी साम्राज्याची साक्ष देतो या गडावरून. आणि हे आहे तुंगाई देवीचं मंदिर. आणि आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 11:15. तर आम्ही आता इकडनं निघतो आहे, घरी जायचं आहे. अजून इकडनं 2-3 तास लागतील आम्हाला घरी जायला जेमतेम. तर आजच्यासाठी बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हळू चाल रे जरा, तू जास्त फास्ट चाल असं वाटत नाही का तुला? दान 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 भूक लागली मला, पहिलं भूक लागली. तरी कॉमेडी पाहिजे ना मला. हां बोल. रस्ते बनवायला किती खर्च आला असेल यांना. ते टॉवर लावला एवढा, बघ ना इकडे अजून रस्त्याचं काम चालू आहे. हे फक्त थॉट्स आपल्या तेजस भावना समजू शकतात बरं का. एवढं असे अति उच्च प्रकारचे विचार फक्त तेजस भावनाचे आपल्या मस्तिष्कमध्ये कधी कसे येतात काय सांगता येत नाही. बट ते बघ नाही, डांबरी पण नाही, ते सिमेंटचा रस्ता आहे. ते सिमेंट तू तेजस कंपनीमध्ये काम करून तुझा टाइम वेस्ट करायला लागलास. मला वाटतं त्यांनी कन्स्ट्रक्शन मध्ये गेलं ना, आपलं मातडे कामगार सोडलं, आपलं इकडे कन्स्ट्रक्शन मध्ये परवडत झाला. बरोबर ना रे? तो अक्षय कुमारचा पिक्चर कोणता? तो आपले कोणते रे? रोलर खट्टा मिट्टा मिट्टा जोर लागाय काय आयुष्य. बोट चालले पाण्यात, रायडिंग चालू आहे, रायडिंग. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.